नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 27 मे 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो. नेहमी न चुकता तुम्हाला डेली बघायचा आहे. कंटिन्यू बघत गेलं, की तुम्हाला 1 महिना, 2 महिन्यामध्ये खूप नॉलेज तुमच्या वहीमध्ये पडलेलं असेल, जेणेकरून तुमच्या डोक्यात देखील असेल आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला पेपर सोपा जाईल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर जाताना व्हिडिओला लाईक जरूर करा. बघूयात बुलेट रॅपिड फायरचे सीरीज, ज्यामध्ये आज आपण 27 मेचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक गूळ उत्पादक राज्य हे कोणते बनलेले आहे? संपूर्ण भारतामध्ये गुळाचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होत असेल, तर तो राज्य आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 1. उत्तर प्रदेशची राजधानी काय असेल? लखनौ आहे. लखनौ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय ऊस संशोधन संस्था या ठिकाणी आहे. लखनौ या ठिकाणी राष्ट्रीय ऊस संशोधन संस्था लक्षात ठेवा. चला, पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे अत्यंत महत्त्वाचं. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर या उपक्रमात कोणत्या राज्यांचा खनिज समृद्ध राज्य म्हणून उल्लेख केलेला आहे? खनिज समृद्ध राज्य म्हणून 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये नुकतंच रेअर अर्थ कॉरिडॉर या उपक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प जे मांडण्यात आलं होतं, केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्या हस्ते. याच्यामध्ये 4 राज्य आहेत साधारणतः. एकूण 4 राज्यांचा समावेश या रेअर अर्थ कॉरिडॉरमध्ये करण्यात आलेला आहे. एक आहे केरळ, त्यानंतर आहे ओडिसा, त्यानंतर तामिळनाडू आणि त्यानंतर आहे आंध्र प्रदेश. वरीलपैकी सर्व याचा करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. केरळ, ओडिसा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. विशेष म्हणजे काय? हे सर्व हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती येणारे राज्य आहेत. आता मॅपमध्ये आपण बघून घेऊया त्यांना. या ठिकाणी बघून घ्या. 4 जे काही किनारी राज्य आहेत, यांना रेअर अर्थ कॉरिडॉरमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. एक आहे केरळ. या ठिकाणी आहे केरळ, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आहे केरळ. त्यानंतर आहे तामिळनाडू, पूर्व किनारपट्टीवरती आहे. आंध्र प्रदेश आहे पूर्व किनारपट्टीवरती आणि ओडिसा आहे पूर्व किनारपट्टीवरती. म्हणजेच हे जे आहेत ना, हे केरळ जर सोडलं तर बाकीचे 3 जे आहेत, हे तिन्ही पण पूर्व किनारपट्टीवरती असणारे राज्य आहेत. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. तामिळनाडूची राजधानी काय असेल? चेन्नई आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे, लक्षात ठेवा. आणि ओडिशाची राजधानी तर भुवनेश्वर. भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे. कोस्टल एरिया लक्षात ठेवा. आणि संपूर्ण भारताला जे काही समुद्राची किनारपट्टी, एकूण समुद्र किनारा जो लागलेला आहे, तो किती किलोमीटरचा असेल? नवीन आकडेवारी असेल तर ते आहे 11,098.81 किलोमीटर. आकडे लक्षात ठेवा. 11,098.81 किलोमीटर एवढी लांबीचं साधारणतः समुद्राच्या किनारपट्टी लागलेलं आहे. यांच्यापैकी 877.97 किलोमीटर जे आहे, ही आहे एकट्या आपल्या महाराष्ट्राची समुद्री सीमा. 877.97. पुढचा प्रश्न दुसरा. नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकीय अहवाल 2024 नुसार भारताचा एकूण प्रजनन दर, ज्याला टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो आपण, ओके, एकूण प्रजनन दर जो आहे TFR हा कितीपर्यंत घसरलेला आहे? एकूण प्रजनन किंवा जनन दर म्हटलं तर काही हरकत नाही. तर हे आहे 1.9. पर्याय क्रमांक 2. 1.9 लक्षात ठेवा. 1.9 म्हणजे काय? एक समजा एक नवरा आणि एक बायको आहेत, तर त्यांना साधारणतः 1.9 मुलं होतात. साधारणतः 1.9 होणार कसं? तर 2 च्या आसपासमध्ये आकडा आहे. म्हणजे हम दो हमारे दो. तर आकडा हा चांगला आहे. चलो. तर याच्यात अधिक जर माहिती आपण बघायला गेलो, तर बर्थ रेट, भारताचा जो काही प्रजनन दर आहे, तो 18.3 एवढा झालेला आहे 2024 मध्ये. ओके. जन्मदर आहे ॲक्चुअली हा. जन्मदर आहे. प्रजनन टोटल दर वेगळं आणि हा बर्थ रेट वेगळं. त्यानंतर डेथ रेट आहे, मरण्याचा जो रेट आहे, मृत्यूदर हा 6.4 आहे. ओके. त्यानंतर बालमृत्यूदर आहे. ओके. बाल जन्मदर म्हणतो आपण त्याला ॲक्चुअली. तर ते आहे 24 पर्यंत, लक्षात ठेवा. IMP आहे. ओके. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, IMR, जो 24 आहे. ओके. एवढी सगळी आकडेवारी जर लक्षात ठेवलं तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर MPSC करत असाल तर हा आकडे फक्त महत्त्वाचा आहे. बाकी पोलीस भरती किंवा सरळ सेवेसाठी काही गरजेचं नाही. आणि सगळ्यात एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, भारतामध्ये सध्याच्या घडीला कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी, ओके, भारतामध्ये सर्वात कमी IMR ही कोणत्या राज्यात आहे? म्हणजेच बालमृत्यू म्हणतो आपण,
भारताचा बालमृत्यू दर किती असेल तर 24 आहे. हां. बालमृत्यू हा भारताचा 24 झालेला आहे. 39 वरून कमी झालाय 24 झाले म्हणजे चांगली गोष्ट आहे थोडक्यात. आणि संपूर्ण राज्य कोणतं असेल, त्या राज्यामध्ये सर्वात कमी बालमृत्यू होतात. सर्वात कमी बालमृत्यू असणारं राज्य आहे केरळ. केरळ आहे लक्षात ठेवा. याच्यामध्ये रेट आहे 8. केवळ 8 बालमृत्यूची नोंद साधारणतः नोंदवलेली आहे. म्हणजे भारताचा 24 आहे आणि केरळचा 8 आहे. केरळ किती पुढं आहे लक्षात ठेवू शकता. आणि जे काही साधारणतः बालमृत्यू दर मोजला जातो कशावरती? 1,00,000 जिवंत जन्मामागे. हा आकडा खूप खूप व्हेरी आय-एम-पी. 1,00,000 सॉरी 1,000 जिवंत 1,000 जिवंत जो जन्म आहेत, 1,000 जिवंत जर बालके जन्मली, बालकांचा जन्म झाला 1,000 बालकांचा जन्म झाला, तर त्याच्यापैकी किती बालके मेली किंवा किती बालकांचा मृत्यू झाला ह्याच्यावर हा बालमृत्यूवर मोजला जातो. तर ते आहेत 24 भारताचं 24 आणि केरळमध्ये 8. 1,000 आणि जो काही माता मृत्यूदर आहे तो 1,00,000ला मोजला जातो. माता मृत्यू दर जो आहे ना, तो 1,00,000 जे काही जिवंत जन्मले किंवा 1,00,000 बालके जन्मले यांच्या मागे मरणाऱ्या किंवा मातांची संख्या किती आहे? ह्याला म्हणतो आपण माता मृत्यू दर. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे कळालं असेल. या ठिकाणी पण बघू शकता सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य कुठलं असेल? केरळ. सर्वात कमी नैसर्गिक विकास दर. ओके. बालमृत्यू दर आहे सर्वात कमी 8 या ठिकाणी. त्यानंतर लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये गोवा जो आहे, गोवा हा गोव्यामध्ये ॲक्चुअली कमी आहे. 11व्या 11 आहेत फक्त आणि फक्त बालमृत्यू दर गोव्यामध्ये. शिशु मृत्यू दर आहे, हेही लक्षात ठेवा. जो भारताचा आहे ॲक्चुअली हा. बालमृत्यू दर, शिशु मृत्यू दर दोन्हीचा अर्थ एकच आहे. 1924 पर्यंत कमी करण्यात आले आहे आणि हे 1,000 जिवंत जन्मामागे होणाऱ्या बालकांची मृत्यूंची संख्या आहे. आय होप त्याला एकदा लाईक करा बरं पटकन तुम्हाला व्यवस्थितपणे समजत असेल तर. पुढचा प्रश्न तिसरा. नुकत्याच घोषित झालेल्या संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती खासदारांना हा सन्मान जाहीर झालेला आहे? म्हणजे हे बघा संपूर्ण भारतामध्ये एकूण 12 खासदार आहेत ज्यांना हा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचपैकी महाराष्ट्रातील किती असतात तर त्यात 5 पर्याय क्रमांक 1. 5 व्यक्तींना महाराष्ट्रातील खासदारांना हा संसद रत्न पुरस्कार नुकतंच देण्यात आलेलं आहे. मग हे 5 व्यक्तिमत्व कोणते कोणते असतील? एक तर डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आहेत, नरेश म्हस्के आहेत, डॉक्टर हेमंत विष्णू सावरा आहेत, स्मिता उदय वाघ आहेत, स्मिता वाघ आणि डॉक्टर मेधा कुलकर्णी या 5 व्यक्तींना पुरस्कार भेटले. सर्वाधिक पुरस्कार आहेत 5 पैकी ओके 12 पैकी 5 आपल्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे सर्वात जास्त संसदरत्न पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आले आहेत यंदाचे. जो काही संसदरत्न पुरस्कार आहे ॲक्चुअली या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? स्थापना म्हणा किंवा सुरुवात म्हणा, याची सुरुवात झाली होती 2010 मध्ये. 2010 मध्ये सुरुवात आहे. एक चेन्नईमध्ये असणारी एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे प्राईम पॉइंट फाउंडेशन. ओके. प्राईम पॉइंट फाउंडेशन. ह्याच्या माध्यमातून जो काही हा पुरस्कार सुरुवात करण्यात आला संसदरत्न पुरस्कार आणि याच्या पाठीमागे मुख्य कल्पना कोणाची होती? म्हणजे हे पुरस्कार सुरू करा याच्या पाठीमागे प्रेरणा कोणाची होती? डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. पहिल्यांदा जो काही वितरण करण्यात आलं, तर त्याचं पहिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजनही यांनीच केलेलं होतं. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण. भारताचे माजी भारतरत्न पुरस्कार विजेते पण आहेत आणि राष्ट्रपती पण होते. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. आणि जे काही भारतामधील पुरस्काराचे विजेते आहेत, संपूर्ण जे 12 व्यक्ती आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. जगदंबिका पाल आहेत उत्तर प्रदेशचे खासदार. पी. चौधरी राजस्थानचे आहेत. निशिकांत दुबे झारखंडचे आहेत. श्रीकांत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आहेत. प्रवीण पटेल उत्तर प्रदेशचे आहेत. विद्युत बरण महतो झारखंडचे आहेत. लुंबाराम चौधरी राजस्थानचे आहेत. हेमंत विष्णू सावरा महाराष्ट्राचे आहेत. स्मिता उदय वाघ महाराष्ट्राचे आहेत. नरेश म्हस्के महाराष्ट्राचे आहेत. मेधा कुलकर्णी महाराष्ट्राचे आहेत. नरहरी अमीन गुजरातचे आहेत. ओके. सगळेचे सगळे लक्षात ठेवलं तर चांगली गोष्ट आहे. नाही लक्षात राहिलं तर कमीत कमी आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व मात्र माहिती पाहिजे. क्वेश्चन तुम्हाला असं विचारू शकतात कंबाईनला वगैरे येणाऱ्या 14 तारखेला वगैरे, की पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नाही 2026 मध्ये? करण्यात आलं आहे, करण्यात आलं नाही. तर ह्याच्यावरती सुपर आय-एम-पी क्वेश्चन लक्षात ठेवा. चलो पुढचा प्रश्न. चौथा. नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनलेले आहे? यापूर्वी असा कारनामा करणारा पहिला राज्य आहे केरळ. ओके. सेपरेट AI बुद्धिमत्ता किंवा AI
मंत्रालय स्थापन करणारं भारतातील पहिले राज्य केरळमध्ये आता आहे. ओके. विजय थलपती यांचं राज्य म्हणजेच तामिळनाडू राज्य सरकारने नुकतंच असं मंत्रालय स्थापन केलं आहे आणि तो दुसरं राज्य बनलेला आहे तामिळनाडू. ए-आय लक्षात ठेवा. कृत्रिम बुद्धिमत्ता. चला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, ह्या ए-आयचे जनक कोण आहेत? कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक कोणाला म्हणतात? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यापूर्वी पोलीस भरतीला हा क्वेश्चन 2-3 वेळा आलेलं आहे. तमिळनाडू. मग आता तमिळनाडूवरती आपण एक नजर टाकूयात. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत जोसेफ विजय. थलपती विजय म्हणतो आपण. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. विधानसभेमध्ये सदस्य संख्या आहे 234. लोकसभा सदस्य संख्या 39 आहे. राज्य प्राणी आहे त्यांचं निलगिरी तहर. राज्य फुलपाखरू आहे तमिळ यवमेन. राज्य फळ आहे फणस. आणि राष्ट्रीय उद्यान येतात तमिळ राज्यामध्ये गिंडी, मुदुमलाई, मन्नारच्या आखात, इंदिरा गांधी आणि मुकुर्ती. ओके. आणि तमिळनाडू राज्यामध्ये भारतामधील सर्वाधिक रामसर स्थळे देखील आहेत. संपूर्ण भारतात सर्वाधिक रामसर स्थळे 20 रामसर स्थळे हे तमिळ राज्यामध्ये आहेत. भारतामध्ये एकूण रामसरची संख्या आहे 99. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? सुपर आय-एम-पी क्वेश्चन. ओके. लक्षात ठेवा. सावंतवाडी रेल्वे स्टेशनला नवीन नाव आता देण्यात आलेलं आहे. मधु दंडवटे. डॉक्टर मधु दंडवटे यांचं नावाने लक्षात ठेवा. ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचे नाव देण्यात आले नुकतंच. सावंतवाडी रेल्वे स्टेशन कुठे येतं हे? हे येतं सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा. आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये 26 मेला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. सावंतवाडी. सावंतवाडी हे तुम्हाला तालुका पण आहे सावंतवाडी. ज्या तालुक्यामध्ये आंबोली नावाचं थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्हाला भूगोलामध्ये खूप वेळेस शिकवलेलं आहे मी. आंबोली थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात असेल तर ते सावंतवाडी. अच्छा. सावंतवाडीचे काय प्रसिद्ध आहेत? लाकडी खेळणी. लाकडी खेळणीसाठी कोणतं शहर, कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये? तर ते आहे सावंतवाडी. ओके. सावंतवाडी. त्यानंतर आणि चला कोल्हापूरवरून जर तुम्ही जात असाल, कोल्हापूर टू सावंतवाडी. सावंतवाडी कोणता घाट लागत असेल तर आंबोली घाट. कोल्हापूर ते सावंतवाडी आंबोली घाट लक्षात ठेवा. चलो. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजेच ज्यांनी कुणी अजून आपलं ईबुक घेतले नसेल, ईबुक एप्रिल महिन्याचा असो किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचा असो, कोणतेही ईबुक तुम्ही 20 रुपयामध्ये घेऊ शकता. तुमच्या WhatsAppला येऊन जाईल ईबुक. या QR कोडवरती स्कॅन करून तुम्हाला काय करायचं आहे, या WhatsApp नंबरला त्याची स्क्रीनशॉट पाठवून ठेवायचं आहे. तुम्हाला PDF भेटून जाईल. त्याची तुम्ही प्रिंट देखील काढून वाचू शकता त्याची. आणि 1 जूनला ओके 1 जूनला मे महिन्याची ईबुक येईल. ते पण तुम्ही साधारण त्यावेळेस तुम्ही 10 रुपयामध्ये घेऊ शकता. चलो 20 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये तुम्हाला मी ईबुक दर महिन्याला देत जाईन इथून पुढे जूनपासून. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू खालीलपैकी कोण ठरलेला आहे? IPLच्या इतिहासामध्ये साधारणतः 230 कोटी पॉइंट 2 ओके 230 कोटी रुपये म्हणजे कमवलेला आहे. विराट कोहली 1 नंबरला आहे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. 2 नंबरला तर रोहित शर्मा, 3 नंबरला तर MS धोनी. विराट कोहली 1 नंबरला ओके. त्यानंतर रोहित शर्मा 2 नंबरला येतात आणि महेंद्रसिंग धोनी हे 3 नंबरला येतात. विराट कोहलीचा संघ कुठला असेल? RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. RCBनं 2025चं जो काही विजेतेपद होतं 18वा IPL जिंकलेलं होतं. बघूया तर यावर्षी जे 19वा IPL आहे 2026 अजून चालू आहे. फायनल कोण जिंकतं आपण चेक करूयात. ओके. चला तुमच्या मते 2019चा जो 2026 जो IPL आहे तो कोणी जिंकेल असे तुम्हाला वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं चला एकदा. तुम्हाला काय वाटतं की कोणता संघ जिंकावं किंवा जिंकेल अशी असं तुम्हाला आशा आहे साधारणतः? ओके. चलो. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची फेरनिवड झाली आहे? पूर्वी पण तेच होते. आता नवीन त्यांचे नियुक्त झाले आहे. ते व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे भरत सिंग चौहान. पर्याय क्रमांक 2. भरत सिंग चौहान हे 68 वर्षांचे आहेत आणि ह्यापूर्वी यांनी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव म्हणून देखील काम केलं आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ जे आहे भारताचं ऑल इंडिया चेस फेडरेशन याचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आणि सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ जो आहे FIDE म्हणतो आपण त्याला FID. FIDEचं हेडक्वार्टर कुठं असेल? लॉजेन किंवा लुसाने स्वित्झर्लंडमध्ये FIDE. या FIDEच्या सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. ह्या FIDEचे जो सल्लागार मंडळ आहे या सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत. कोण? भरत सिंग चौहान. लक्षात ठेवा IMP आहे बुद्धिबळ.
आणि भारताचे नवीन लेटेस्ट 95व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर कोण असतील? आरण्यक घोष. आरण्यक घोष 95 क्रमांकाचे नवीन ग्रँड मास्टर आता लक्षात ठेवा. आणि हे आहेत पश्चिम बंगाल राज्याचे. पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या चित्रपटासाठी क्रिस्टियन मुंग्यू यांना 79व्या कान्स चित्रपट महोत्सवात पाल्मे डी ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे तर क्रिस्टियन मुंग्यू आणि हे कोणत्या देशाचे असतील? हे रोमानिया या देशाचे आहेत. रोमानियन हे दिग्दर्शक आहेत. त्यांना फियोर्ड या चित्रपटासाठी पाल्मे डी पुरस्कार भेटलेला आहे. कान्स जो चित्रपट महोत्सव आहे तो कुठं भरला जात असतो दरवर्षी? फ्रान्स या देशामध्ये पॅरिसमध्ये. 19व्या यंदाचं संमेलन आहे आणि फियोर्ड या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 9वा महत्त्वाचा प्रश्न. नुकत्याच जागतिक फुटबॉल दिन हा कधी साजरा करण्यात आलेला आहे? जागतिक वर्ल्ड फुटबॉल डे हा कधी असतो? हा असतो 25 मे रोजी. पर्याय क्रमांक 1. नुकतं साजरा करण्यात आला 25 मेला. लक्षात ठेवा, कारण 1924 मध्ये हा दिवस आहे सर्वात पहिल्यांदा जाहीर करण्यात आला आणि 2024 मध्ये साधारणतः ह्याला 100 वर्ष देखील पार पडले आहेत. अच्छा, 2024 मध्ये जे उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडली होती कुठं? 2024 ची उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होत्या ती नॉर्मल आहे ना, यावर्षी 2024 मध्ये पार पडली पॅरिसमध्ये. तर 1924 मध्ये पण पार पडली होती पॅरिसमध्येच. 1924 मध्ये 1924 मध्येच पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडली होती. लक्षात ठेवा. याचा जो उन्हाळी ऑलिम्पिक खेळांच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त काय केलं आहे? संयुक्त राष्ट्र महासभेने 25 मे हा जो काही दिवस आहे तो जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्यास ठरलेला आहे. अच्छा, यंदाचं थीम काय असेल? यंदाचा याचा विषय लक्षात ठेवा IMP आहे. कुणीतरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की बाबा जेवढे पण दिवस तुम्ही सांगताय महत्त्वाचे दिवस त्याचं थीम पण सांगत चला. चला, थीम पण सांगत जाईल तुम्हाला रोज आता. विषय कुठला असेल ह्याचं थीम आहे सक्रिय राहा किंवा बी ॲक्टिव्ह. बी ॲक्टिव्ह लक्षात ठेवा किंवा सक्रिय राहा. सक्रिय राहा हे याचं यंदाचं थीम आहे वर्ल्ड फुटबॉल डेचं. आणि भारताचे महानतम फुटबॉलपटू कोण असतील? सुनील छेत्री. सिक्कीमचे आहेत सुनील छेत्री. ओके, सॉरी, जे तेलंगणाचे आहेत. तेलंगणाचे सुनील छेत्री आणि सिक्कीमचे कोण असतील? बायचुंग भुतिया. बायचुंग भुतिया हे फुटबॉलपटू महानतम सिक्कीमचे भारताचे. मग जे काही मे महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात जेणेकरून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. 1 मेला असतो जागतिक कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन. 2 मेला असतो जागतिक ट्युना दिवस. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन, आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला असतो जागतिक रेडक्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला आंतरराष्ट्रीय नर्स दिवस. 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मेला जागतिक एड्स लसीकरण दिन किंवा जागतिक संग्रहालय दिन. 20 मेला जागतिक मधमाशी दिवस. 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन किंवा आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मेला जागतिक जैवविविधता दिन. 23 मेला जागतिक कासव दिन. 24 मेला स्किझोफ्रेनिया दिवस. 25 मेला आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिवस आणि जागतिक फुटबॉल दिन. चला, अंतिम प्रश्न 10वा. नुकतेच आणि IMP व्हेरी IMP म्हटलं तर काय हरकत नाही. ह्याच्यावरती कंबाईनला तुम्हाला क्वेश्चन 100% येईल. कंबाईनचा येता जूनमध्ये ग्रुप बीच्या. ओके, चलो. 25 मे नुकत्याच 25 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? हा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलं महाराष्ट्रातील व्यक्तींना. त्यांचं नाव आहे धर्मेंद्र देओल. पर्याय क्रमांक 4. धर्मेंद्र सिंग देओल यांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांची काही पत्नी आहेत हेमा मालिनी. ओके, त्यांच्यातर्फे त्यांनी हेमा मालिनी यांनी हा जो काही पुरस्कार तो स्वीकारलेला आहे. हे तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 मे रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात IMP आहे. मग जे काही पुरस्कार यंदाचं प्रदान करण्यात आले, एकूण पुरस्कार म्हणतो मी, ह्या पुरस्कारामध्ये साधारणतः 5 जे पुरस्कार आहेत ना, एकूण 5 पुरस्कार पद्मविभूषण होते. लक्षात ठेवा, पद्मविभूषण, पद्मविभूषण 5 होते. 13 पुरस्कार होते पद्मभूषण, 13 आहेत आणि 113 पुरस्कार आहेत
पद्मश्री. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं बरं का. किती जणांना देण्यात आला? 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 आहेत पद्मश्री. ओके. एकूण 131 जणांना हा यंदाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 131 जण टोटल, बरोबर ना? 3 आणि 3 6 आणि 5 11. ओके. 1, 2, 3, 3 131 जण हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये पद्मविभूषण पुरस्कार जे भेटलेले आहेत, तर त्यांचे नावं आणि त्यांचे सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र लक्षात ठेवा. क्वेश्चन तुम्हाला क्षेत्रावरती 100% विचारणार. ओके. एखादी व्यक्ती देतील आणि त्यांना कोणता पुरस्कार भेटले ते महत्त्वाचं पेक्षा ते कोणत्या क्षेत्रात काम करतात हे खूप महत्त्वाचं आहे. धर्मेंद्र देओल सर्वांना माहिती असलेला मरणोत्तर कला म्हणजे ते अभिनेते होते. के.टी. थॉमस सार्वजनिक कार्य, एन. राजम यांना कला या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटला आहे. पी. नारायणन यांना साहित्य व शिक्षणासाठी पुरस्कार भेटला आहे. व्ही. एस. अच्युतानंदन यांना पुरस्कार भेटले मरणोत्तर सार्वजनिक कार्यासाठी. सार्वजनिक कार्य माझ्या तर मते आहे पी. नारायण, हे तुम्ही कधीच विसरायचं नाही. पी. नारायणन साहित्य व शिक्षण. हे झालं संपूर्ण भारतातील पद्मविभूषण. आणि हे आहेत महाराष्ट्राचे एकमेव पद्मविभूषण. ओके. महाराष्ट्राचे पुरस्कार भेटलेत एकूण महाराष्ट्राला 15 पुरस्कार भेटले त्यांच्यापैकी. टोटल किती? 15 पुरस्कार. एक आहे पद्मविभूषण प्लस 3 येतं पद्मभूषण आणि 11 पुरस्कार आहेत पद्मश्री. मग हे एकूण लिस्ट आपण महाराष्ट्राचं व्हेरी IMP तुमच्या समोर सादर करतो. लक्षात ठेवा, IMP म्हटलं तरी काय हरकत नाही, व्हेरी IMP म्हणूनच ठेवायला. चलो मग बघूयात आपण एकदा. धर्मेंद्र देओल जे आहेत यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी पद्मविभूषण भेटलेलं आहे. अलका याज्ञिक आहेत पद्मभूषण कला क्षेत्रासाठी. पियुष पांडे आहेत मरणोत्तर कला व जाहिरात यासाठी पद्मभूषण पुरस्कार. उदय कोटक यांना उद्योगसाठी पद्मभूषण भेटलेलं आहे. पद्मभूषण. त्यानंतर हेच सर्वचे सर्व पद्मश्री पुरस्कार. रोहित शर्मा क्रीडा पद्मश्री, आर. माधवन कला पद्मश्री, रघुवीर खेडकर कला तमाशा विशेषतः पद्मश्री, डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय VIMP पद्मश्री, श्रीरंग लाड कृषी VIMP पद्मश्री, अशोक खाडे उद्योग पद्मश्री, जनार्दन बापू बोथे सामाजिक कार्य पद्मश्री, जुझेर वासी विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी विज्ञान व अभियांत्रिकी पद्मश्री VIMP, सतीश शहा मरणोत्तर कला पद्मश्री, सत्यनारायण नवल उद्योग पद्मश्री, भिकल्या लाडक्या धिंडा कला पद्मश्री. हे व्हेरी IMP सर्व पुरस्कार लक्षात ठेवा. एक आहे पद्मविभूषण, त्यानंतर 3 पुरस्कार येतं, सॉरी 3 पुरस्कार येतात पद्मभूषण आणि हे 11 पुरस्कार येतं पद्मश्री. असे एकूण 15 महाराष्ट्राचे व्यक्तिमत्वांना देण्यात आलेलं आहे. 2-3 वेळेस काय करा माहिती आहे का, हे फक्त एकदा नजरेखालून घाला आणि 1-2 लक्षात ठेवा. 1-2 लक्षात ठेवलं तरी कंटिन्यूपणे लक्षात राहतात आणि हे लक्षात राहिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कंबाईनला प्रश्न विचारणार बरं का ह्याच्यावरती, लक्षात ठेवा. चलो इथं थांबूयात आपण. ओके. व्हिडिओ थोडासा मोठा झाला, काही हरकत नाही, परंतु माहिती तुम्हाला मी कंटेंट जी आहे ती खतरनाक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना कोणाला नवीन बॅच लावायचा आहे, सोलापूरमध्ये आपण 11 जूनपासून काय करतोय, नवीन बॅच सुरुवात केलेलं आहे. 11 जूनला नेहरू नगर या ठिकाणी आपली जी बॅच चालते त्या ठिकाणी. ओके. आणि ग्राउंडची प्लस लेखीची दोन्ही पण तयारी ज्यांना करायचं असेल, अगदी छान पद्धतीनं उत्तम आपली तयारी व्हावं असं वाटत असेल तर सोलापूर गाठायचं आहे. ओके. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता, विचारू शकता, मेसेज करू शकता. चला कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल खूप छान पद्धतीनं. नुकतेच लॉन्च करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची पहिली नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसलचे नाव काय असेल? हे संघ मित्रा. नुकतेच कोणाच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाचे शुभारंभ नुकतंच करण्यात आलंय? जिष्णुदेव वर्मा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन कधी साजरा केला जातो? 25 मे. नुकतेच कोणत्या राज्यातील सरस्वती वन्यजीव अभयारण्यात ज्योतिषशास्त्राच्या संकल्पनेवर आधारित नक्षत्र वाटिका नावाचे उद्यान विकसित करण्यात आले आहे? हरियाणा. नुकतेच 29व्या राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स महासंघ स्पर्धेत फेडरेशन कप 100 मीटरमध्ये कोणी नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवलं? गुरिंदरवीर सिंग. कोणत्या मंत्रालयाने जीवन मोबाईल ॲप व शतायू डॅशबोर्ड लॉन्च केले आहे? सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. कोणत्या देशातील इमजिंग पीस पार्क मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले? दक्षिण कोरिया. रॉयल सोसायटीच्या 366 वर्षांच्या इतिहासात फेलोशिप मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरले आहेत सौम्या स्वामीनाथन. नुकत्याच सार्वजनिक आरोग्याच्या
क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ मापुंगुबे हे प्राध्यापक सलीम अब्दुल करीम व प्राध्यापक कीर्तन धेडा या 2 भारतीयांना भेटलेला आहे. हा पुरस्कार आहे दक्षिण आफ्रिकेचं. नुकत्याच क्वाड संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे? नवी दिल्ली. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये नक्की या. नुकतेच निधन झालेले बी.सी. खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? बी.सी. खंडूरी. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये बघूयातच. ओके. आणि जे आपलं अनुभवश्रीचं ॲप आहे, अनुभवश्रीच्या ॲप्लिकेशनला नक्कीच जॉईन केलं असेल जॉईन करा. त्या ठिकाणी स्पेशल जी.केची बॅच आहे. ओके. एकदा जर तुम्ही जी.केची बॅच केला तर तुम्हाला परत जी.केची कुठल्याही अकॅडमीची कुणाचीही बॅच करायची आवश्यकता पडणार नाही. बेस्ट आहे जी.केची बॅच. नक्कीच एकदा इन्स्टॉल करा, बघून घ्या. आणि जो आपलं अनुभवश्रीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण नक्कीच जॉईन करून ठेवा. इंस्टाग्राम आयडी आहे त्यालाही नक्कीच फॉलो करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला रील्स वगैरे चालू घडामोडीवर पाठवत असतो. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक यू. जय हिंद.